महाराष्ट्र, काश्मीर किंवा तामिळनाडू किंवा भारतातील इतर कोणतेही राज्य उद्या स्वतंत्र देशाची मागणी करू शकते का? भारत नावाचं राज्य आधी अस्तित्वात होतं की या देशात असणारी राज्य आधी अस्तित्वात होती? आज मी तुम्हाला भारतीय संविधानाचं कलम 1 अर्थात आर्टिकल 1 या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुमच्या हे लक्षात येईल की भारत कधीच तुटू शकत नाही. तर मी आहे ॲडव्होकेट सतीश मोरे आणि चला सुरुवात करूया. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण हा स्वातंत्र्याचा दिवस आनंदापेक्षा भीती देणारा जास्त वाटत होता. कारण होतं देशाची फाळणी. आपल्या देशामध्ये फाळणी झाली होती आणि फाळणीच्या वेळेस देशात दंगे, रक्तपात आणि लाखो लोक विस्थापित झाले होते. आणि या सगळ्यात मोठा प्रश्न होता की भारत नावाचा हा देश टिकेल का? कारण त्याच काळात ब्रिटिश भारत वेगळा होता आणि 565 संस्थानं वेगवेगळी होती आणि प्रत्येक संस्थान म्हणत होतं की आम्ही स्वतंत्र राहू. अशा परिस्थितीत आपल्या देशात देशाचं संविधान लिहिलं जात होतं. तर इंडिया दॅट इज भारत shall be a union of state हे फक्त एक वाक्य नाही, तर हा भारताचा कायदेशीर पाया आहे. इंडिया दॅट इज भारत संविधानकर्त्यांनी 2 नावं दिली. इंडिया हे आंतरराष्ट्रीय ओळख आणि भारत म्हणजे हजारो वर्षांची संस्कृती. भारताचं शरीर इंडिया आहे आणि आत्मा भारत आहे. इथे महत्वाचा मुद्दा आहे. भारतीय संविधानात फेडरेशन शब्द नाही तर युनियन आहे. का? कारण अमेरिका, कॅनडामध्ये राज्य आधी अस्तित्वात होती आणि राष्ट्र नंतर. तर भारतात राष्ट्र आधी बनलं आणि राज्य नंतर. म्हणजे राज्यांनी भारत बनवला नाही, तर भारताने राज्य बनवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट स्पष्ट केली, जर केंद्र कमकुवत ठेवलं तर भारत पुन्हा तुटेल. आणि आपला फाळणीचा अनुभव हा ताजाच होता. म्हणून त्यांनी केंद्र मजबूतीकरण याकडे लक्ष दिलं, पण राज्यांना मर्यादित स्वायत्तता दिल्या. यालाच म्हणतात स्ट्रॉंग युनियन, नॉट लूज फेडरेशन. आजही प्रश्न विचारले जातात, स्वतंत्र काश्मीर, स्वतंत्र विदर्भ, दक्षिण भारत वेगळा करा. मी स्पष्ट सांगतो, आर्टिकल 1 समोर हे सगळे मुद्दे संपतात. कारण सुप्रीम कोर्ट म्हणतं राज्यांच्या सीमा बदलू शकतात, नवीन राज्य तयार होऊ शकतात, पण भारत तुटू शकत नाही. कारण घरात खोल्या बदलता येतात, भीती पाडता येतात, पण पाया तोडला तर घरच कोसळतं. आणि भारताच्या संविधानाचा आर्टिकल 1 हा संविधानाचा पाया आहे. संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही, तो भारताला एक ठेवणारा करार आहे. म्हणून आर्टिकल 1 सांगतो, तू कोणत्या राज्यात असशील, तू कोणत्याही राज्यात राहा, पण तू आधी भारतीय आहेस. जर
हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. कमेंट्समध्ये प्रश्न विचारा. संविधान समजून घेऊया, कारण संविधान समजलं तरच आपली लोकशाही वाचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.